टॉवेल आहे तरी पण मी एक घेतला असंच असावा डगचा टॉवेल. नाही बघा मस्त आहे ना. तर एवढी अशी शॉपिंग होती बाबूची माझ्या. बाकी काही नाही एवढंच. तर हा आजचा माझा ब्लॉग होता. तुम्हाला आजचा माझा पॅन्ट घेतला ना 2. गरम नहीं करेगा इसमें, आपको 400 की रेंज में आएगा. हॅलो गाईज, कसे आहेत? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात. तर सो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलवरती. आणि जर कोणी नवीन असेल तर तुम्हाला सांगायची गरज नाही, काय करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपल्या पण पटापट होऊ दे 100K, कारण की माझं ड्रीम आहे की मला पण सिल्वर बटन पाहिजे. तर पटापट आपले सबस्क्रायबर करा, आपली फॅमिली पूर्ण करा. आणि बाकी काय नाही. तर आय होप सगळे मजेत असणारच आहेत. तर आजच्या लोकपर्यंत तुम्ही बोला तर रियांची आता छोटी दिसायला लागले की हिला स्कूलच्या मेमरीज आठवण आल्या की काय. तर काही नाही, मी अशी ड्रेसिंग करायची, पहिला अशी हेअरस्टाईल पण करायची, जीन्सवरती किंवा स्कर्टवरती वगैरे करायची. सो मी आज केले. आणि ना मी आज चालले ठाण्याला, चालले स्माईल त्याच्या होतं ठाणा बोलल्यावरती, कारण माझं कॉलेजच तिथं होता. तर गाईज आज चालले बाहेर ठाण्याला, पण तयारी वगैरे केली. पाऊस खूप जास्त पडतो आणि महत्त्वाचं काम म्हणजे आमच्या घरातलं एक काम करायचं आहे, त्यासाठी स्पेशली चालले. तर मेन गोष्ट मला बाबूला टाकून जायचं आहे. तर मला कसं तरी वाटते जायला बाबूला टाकून. तर चला तुम्हाला जाऊ दे बाबू काय करते. तर तुम्ही बघू शकता इथं बाबूचे पप्पा बसलेत, बाबूला हे करतात. काय झालं बच्चा, तुला यायचं आहे का? पाऊस आहे म्हणून घेऊन जाणार नाही. गाईज मी घेऊन नाही जाऊ शकत आहे. मी ॲक्च्युली चालले ठाण्यामध्ये. बाबूला घेऊन गेलो तर सगळं घ्यायला लागतं सोबत आम्हाला. बाबूचे डायपर, 2 कपडे, मस्तीवर आमच्या बाबू डोबी बांधायला लागते, सगळं काय करायला लागतं ना. बाबू मी इथं झोपणार, कारण बाबू आमचा सकाळपासून झोपलेला नाही आहे. झोपला का तू का? सांग सांग बाबू. तर गाईज आता गुलूजी काय करते? तर बाबू उठले, तिला मी झोपवलं होतं जवळ घेऊन, तिला मी गुलूजी फोन पण केला. गुलूजी काय करते? गुलूजी गए ते मम्मी को मिलने. बाबू जाम जोरात असतो करतो. तर आता आम्हाला जायचं, मेन गोष्ट म्हणजे घरातलं प्लॅस्टिक आणण्यासाठी जायचं. आणि जर कोण असेल ठाण्याचं, त्यांना माहिती असेल घरातलं प्लॅस्टिक कुठं भेटतो, तर तो भेटतं आपल्या ठाण्यामध्येच भेटतं. तर तुम्हाला मी दाखवेन तिथं ना ती फॅक्टरीच आहे, पण ती चालू आहे का नाही माहिती नाही. तर घेऊन तर चालले. समजा मी बाबूला घेऊन गेली असते तर मी घरी मला जायला लागलं असतं, आणि बरोबर पण वाटत नाही घराच्या साईडनं जायचं आणि घरी जायचं नाही. सो त्याच्यामुळे मग तिला, आणि ती पाऊस पडतो त्याच्यामुळे तिला घेत नाही मी, नाही तर तिला घेऊन गेलीच असते. तसं पण मी नेक्स्ट संडे तर नक्कीच जाणार आहे घरी फॅमिलीला भेटायला. बरेच दिवसापासून, बरेच मला वाटतं 3 महिने झाले मी तिथे गेली नाही. एप्रिलमध्ये गेली होती, त्याच्यानंतर मी गेलीच नाही ठाण्याला. तसं आता मी आज तर मला माहीत नाही, जाणं नाहीच होणार आहे शक्यतो. आणि बाबू नसेल तर मी माझा जाऊन फायदा काय, मी बाबूला घेऊन जायचं असतं, त्यांना आता माझ्यापेक्षा तिला जास्त बघायचं असतं. तसं आता चाललं ठाण्याला प्लास्टिक घ्यायचं घरातला. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. आणि कसं घेतो आहे मला घ्यायचं माहीत नाही, पण मी बघितलं नक्की आहे तिथं कसं भेटतं काय ते मीटरवरती ते सर्व. तर आता निघते मी, चला निघायचं. कशी गाडी डुबते बघा, एवढं पाणी लागलं. पाणी लागलं फोन पडायचा नाकमधून, चला आता आम्ही चाललो. सो गाईस, तर आता आम्ही पोहोचलो. कुठे पोहोचलो आपण? ऐरोलीला. आता आम्ही ऐरोलीला पोहोचलो. मगाचपासून आम्ही विचार करतो या साईडला पाऊस का नाही आहे. आणि खरं सांगते ना, ऐरोलीमध्ये पाऊसच नाही. ऐरोली ते ठाणेपर्यंत पाऊस नसणार आहे. नाही तिकडे पण लागेल. कशी काय रियांशीला वाटतं पाऊस नाही, पण बोलतो पाऊस पडेल. तर बघू आता कोणाचं खरं होतं. आणि कॅमेरा ऑन केला जागा पाऊस पडला. पाऊस पडणार ते पण किती काळा दिसतोय का तुझ्या समोर? तुझ्या चेहऱ्यावरती ब्राईटनेस आली माझ्यावर. किती काळा नाही आले, मी पहिल्यापेक्षा म्हणजे ब्राईट कमी झाली. सगळे हमसे तो पूछो हमको कैसा लग रहा है. अब इतने गोरे होके भी बोल रहे हमको काला काला लग रहा है, तो हम काले वाले को कैसा लगेगा? बघितलं ना अशी गर्दी. मला कसं वाटत असेल काय सांगा तुम्ही. आता आम्ही ऐरोलीमध्ये पोहोचलो. आता जाऊ पुढे. बघा आता पाऊस आहे, पडेल पाऊस. मला ना खूप भीती वाटते त्याच्यासोबत. हा ना कसं त्यांना प्लेन चालवतो
करतो अशी हा ड्राईव्ह करतो ते बघ. चला काय जाऊया थोडीशी ट्रॅफिक पण लागलेली. माझं बोल मस्त बोल नसते खरं झालं तू बोलला पाऊस लागेल मला वाटलं पाऊस लागेल नाही ना. लागणार. बारिशी गिरेगी ना. आणि हा डायलॉग आहे रियांशीचा. जेव्हा मी तिला बोलतो पाऊस पडतोय तर मला बोलते की पावसामध्ये पाऊसच पडेल ना. नाही पण मला असं वाटलं की रस्ता बघून मला वाटलं पाऊस नाही पडणार पण खूप सारा पाऊस आहे यार. जाम पाऊस प्रत्येक पडतो. मुलीचं तसं असतं. तुझे नाही म्हणजे जेवढे मुली असतात ते तसं विचार करून त्याचा ऑपोजिटच होतो. हा ना. मला वाटलं नाही पडणार पाऊस. बघ इथे पाऊस जोरदार पाऊस आहे काय दिसत पण नाही. चला बाबा आता मी ब्लॉगची चक्करमध्ये माझ्याकडे बघत राहील आणि ड्रायव्हिंग चालणार नीट. आणि पाऊस पडला कसं साईडच्या दोन मिरर असं ब्लर होऊन जातात. तिला बोललो बटाटा घेऊन तर बटाटा घेऊन नाही आली. ती मला बोलली बटाटा लावला. एक्सपेरिमेंट केलं पाहिजे होतं ना. मग तेच बोल कोलगेट बटाटा घेऊन. ठीक आहे आणि काय पाऊस पडल्यावर ट्रॅफिक लागते ना. वाईटा येतो वाईटा. पण काय करणार छान मजा पण लागलं तेवढीच traffic. येते. चल ना घे ना इथून आता मग अशी त्याच्यात गाडी फास्ट चालू होतं. अगं पाठी गाडी ना. हा मग आरामात चालू. चल जाऊया. आला ना आपला माझी वड्याला चालली जायचं मी माझी वड्याला. कोण असेल ना माझ्या वड्याची कमेंट्स करा. ठीक आहे. ही कंपनी कोणाची आहे ज्यांना माहिती असेल कंपनी करायची. कंपनीत काम कोण करतं काय? तेच ही कंपनी कोणाची आहे म्हणजे कोण कोण इथे कामाला आलेलं आहे. काय जी मला कुठून आल्यावर माझ्या घरापासून इथं आला ठाण्याला यायले. आणि आता बोलते की यार बोलते मी 7वीला होती तेव्हा आलेली. साथीला नाही मग कधी 10वीला होती त्या प्लॅस्टिक गेला. आता इथे तो रिक्षाला पण सगळे बिल्डिंग झाले बोलतो इकडे. नाही तर हाय नसेल पण करेल पप्पाला पण त्यात केवढं ठाण्यामध्ये आलो आपण आपल्याला कोण पण हेल्प करू शकतो. इथं हाय पण हीच गल्ली राशीच गल्ली होती का? हा अशीच इथून तरी इथंच आहे. चला जायचं जाऊ आता. मग दाखवतेच बघ आता घेऊन कुठे आहे ते. हे लोक आलो ना आपण शेवटी इथं भेटलं का? बोलले ना इथे लिहिलं आहे कसं किती रुपये किलोवरती आहे सर. ब्लॅक प्लास्टिक घेते 150 केजी किलो. बघा रियांशी थोडं काय ते खरं झालं. बोलली ना प्लास्टिक घ्यायला यायचं असेल तर इकडे या रियांशीला फोन करा. हे बघ त्या काकाने पण प्लास्टिक हातामध्ये घेतली. ही गल्लीच आहे इथं अशी माझ्या वड्याला. चला आता आपल्याला घ्यायचं ना प्लास्टिक. हे बघ दिलं इथं किती रुपये किलो किलोवरती आहे का हा. हा ब्लॅक प्लास्टिक तुला पाहिजे ना. बघ ना कसं पीठ आहे तर बघ. 12 रुपये 15 रुपये 18 रुपये. चला घ्यायचा म्हणून आतमध्ये जाऊन विचार. चल हा मम्मीला फोन करतो त्याला किती किती. चला बाबा घेऊन टाक. कधी आलेली माहिती का मी प्लास्टिक हा घेऊन टाक. असं घेतला होता पहिला असं वाला टाकलेलं आहे ना. आता ते दुसऱ्या रूमसाठी पाहिजे का. सगळे प्लॅस्टिक इथे लावलेत क्वालिटीवाले. ब्लॅक पाहिजे ना. ब्लॅक पण इथं ना गाईस तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक भेटतील. आणि इथं खूप गर्दी असते. तिथं पाऊस पडून गेला म्हणून गर्दी जरा कमी आहे. आता सगळ्यात जास्त गर्दी असते इथं. कलर नाही पाहिजे. 30 बाई 50. हाँ 30 बाई 50 2 टुकड़ा डालना पड़ेगा. फॅक्टरी भरपूर लोक. आता हे लोक इथं प्लॅस्टिक घेत आहेत आणि मला काही समजत नाही किती मीटर घेतात काय मीटर घेतात किती बोलते काय मला काहीच समजत नाही. तर ते लोकांनी आता बोलले इथं काय ते. आणि इथं फक्त प्लॅस्टिकच भेटतं पूर्ण घराचं क्वालिटीमध्ये. आणि आता मला नाही समजत आहे काय किती मीटर आणि कसं बोलतो. झालं फिक्स. चला समजत. आणि सबसे सस्ता प्लास्टिक इधर ही मिलेगा ना. सबसे सस्ता प्लास्टिक इधर ही मिलेगा ना. मी इथं आलतो काकाकडं. ते बोललं सगळ्यात कुठं पण फिर तू इथंच भेटणार स्वस्त प्लास्टिक. तर आम्ही घेतले ब्लॅकवाले. कारण ब्लॅक घेतलं कारण ते रेंटचं घर त्याच्यावरती टाकायचं त्याच्यामुळे. ठीक आहे चला आता आपण चाललो इथून. त्यांना सांगितलं आता घेतल्यावर दाखवतो तुम्हाला कसं घेतलं. ठीक आहे आता आमचा प्लॅस्टिक झालेला आहे बॅग. एवढा प्लॅस्टिक घेतला. प्लॅस्टिक गेला ठाण्याला घेऊन आला ना शेवटी हर महीने में ऐसे ही रेट रहता है ना. बारिश में ऐसा बढ़ता है ऐसा कुछ नहीं ना. चला सगळे लोक तिथं घ्यायला. अशी इथं ना पूर्ण हे लावलेलेच आहेत. कोणत्या याच्यामध्ये कोणत्या पाहिजे ते. तुला ठाण्यातच आणलं ना प्लॅस्टिक घ्यायला. काय
मला वाटतं मला उचलायला लागेल प्लॅस्टिक. मला आणि इथं फर्निचरचं पण दुकान आहे. चला गाईस, तर आता थोडीशी घरी पण गेली होती, मम्मीला वगैरे पण भेटली आणि आता चालले मी घरी. घरी म्हणजे चालले सासरी, कारण घराजवळ यायचं नाही, घरी जायचं नाही म्हणून फक्त मम्मीला भेटली 5 मिनिटासाठी. शॉपिंग आणि हा बोलते आता घरी जायच्या पहिला, म्हणजे आम्ही घरी फोन केला तर बाबू मस्त खेळते बोलतात. आता जस्ट कुठलं झोपेतून आणि ते परत झोपू शकते असे बोलतात म्हणजे ती सासूबाई. छोटी आहे ना म्हणून तिला हा समजत समजत नाही, नाही. पण पुढच्या म्हणजे 2 महिन्याच्या नंतर ती आमच्या मागे लागणार आहे. डेफिनेटली ना मागे लागणार. तर आता चाललं इथे, कारण की विक्रमचं ना काही चप्पल वगैरे घ्यायची आहे स्वतःसाठी, काय की त्याला घ्यायची, माझ्यासाठी काय घ्यायचं नाही आहे. मी नाही घेणार, तुला घ्यायचं. नाही नाही बाबा, तर त्यासाठी घ्यायचं, तो त्यासाठी आम्ही आता चाललो. चला गाडी पार्क केली पटकन, आता चाललो आहे. जे काय घेऊन तुमच्यासोबत दाखवू, तुमचा भाऊ काय घेऊन त्याला तर ठीक आहे. सगळ्या स्त्रियांशी बघते छोट्या बाबूंचे कपडे. बोललं आलं तर घेऊ बाबूला पण कपडे. लडकी पुढी टाईप ना. नाही गरम नहीं करेगा इसमें, आपको 400 के रेंज में आएगा. तर याची आवडीची चप्पल घेणार आहे मी. हा कलर मी तुला बोलली, पण तुला बोलतो की मोठ्या माणसांसारखं वाटतं हा कलर. मग तुला कुठला आवडतो घालायला मी. मोठ्या माणसांसारखं कलर वाटतं बघ. हा ग्रीन पण चांगला वाटते ना. आणि मला हा आवडला. मग येऊन टाक मग, ऑरेंज नको बोलतो ना. नाही, तुला आवडला पण हा चांगली वाटते मला, नाही सांगायचं. दिखाओ. क्वालिटी अच्छा है ना, महंगा है. अच्छा एकदम सॉफ्ट है. और टिका सोल है, मेन सोल का ग्रिप है, जल्दी स्लिप होता नहीं. ग्रीप अच्छी आहे. हाँ ग्रिप अच्छी है इसकी, और ग्रिप भी अच्छी है. काय घ्यायचं और जो कुशन दिया है ना, ग्रिप. तर मला फॅन्सी जो पाहिजे. कुशन दिया ना एकदम नरम दिया था, एकदम हार्ड है. पेन कर सकते हो, मालिश करेंगे. तिन्हीपेक्षा 2 कलर चांगले वाटतात. ये नहीं डाला, देख कौन सा अच्छा लगता है तेरे को ले लो. बोल तू बोला त्याचं. तुला कुठलं तेरे पे में कौन करता है. हा पण चांगला आहे. तुला ब्ल्यू आवडला का? ब्ल्यू पण ट्राय कर ना. तू सांग आता. कुठलं घेऊन कन्फ्युजन. घे चल मला. घे चल पटकन. घेऊ घे. बोल ना. सो काय तुमची रियांशी करते शॉपिंग. मला बोलते मला काय घ्यायचं नाही मग पुढे पुढे घेऊन येते मला. आता कुठे गेले ते बघा, कुठे बघा लपली बघा तिकडे, दिसली का? काय घे ना, हा पिंक घे. चला घेतला तिने कपडे. आता काय करता? काय नाही करत. काय करता? काय काय घेतलंय? माझं तर काही सगळं होते. 2 टी-शर्ट आणि बाकी सगळं बाबूचे. अरे पॅन्ट घेतला 2. चल जाऊ चल आपण. चल नको. आळूचे वडे बनवशील का? बनवशील तर सांग. तर काही हाय आमचा ठाणा मार्केट सगळ्यात भारी. सगळं भेटतं. सगळं भेटतं. अरे बस हिलरी आहे, बस हिलरी आहे. जाऊ दे, आताच फिरून घे. माझा बाबू मोठा झाला तर बाबू सगळं मागेल. हा देऊ ना मग. नाही ना, ते नाही, पण फिरू देणार नाही तो. चला फिरवत राहील ती. इथं चल तिथे पण कपडे भेटतात छोट्या बाबांचे तिथे. पण जावं तर रियांशी रात्र होती. पण बॅग बघायची होती. कसली बॅग? सुटकेस? नाही अशी बॅग सुटकेस नाही, मग नॉर्मल बॅग. बाबूचं काही घेऊन बघ. इथं आहे बघ. बाबूचे कपडे हो परत. पण देवाने मला मुलगी दिली, कारण की मी जास्त शॉपिंग करते ना. चल
जास्त लांब चाललो अजून. तुम्ही आहे ना आता? हो चल. ते नावाचं इथं विचारून यायचं का? चल आहे का दुकान? हां थर्माकोलचं तिथं भेटतं. तिथंच आहे म्हणजे पुढे नको नेऊ मग. मी नाही नेते गॅस, मी नेतो की रियांशी मला नेते. काय पण हां तू काय पण माझी तुझ्या इथं तू पण आम्ही पण मला कोण फिरवतो बघा, मार्केटमध्ये रियांशी मला फिरवत्या. माझं असं कुठं आहे नावाचं म्हणून बघा थर्माकोलची. ज्वेलरी बनवून भेटतं म्हणजे नावाचं पण तर भेटतं पण मी बोलतो चला गाईस. तर आता आम्ही इथं चाललो खायला यम्मी ट्रेड्समध्ये, कारण की काहीच नाही खाल्लं, खूप जास्त भूक लागली. तर इथं काय भेटते खायला काय माहिती. तर गाडीच लावते अजूनपर्यंत, तर घरी जायचे 4 तास झाले. जायचं असेल तर जाणार कसा तू? जाऊ दे ना मग. हां तुला करायचं हां तुला काय करायचं जाऊ दे. ओरडेल तो ना. मग काय करूया बोल लवकर मग. सो गाईस इथं आम्ही आलो आता आणि विक्रम गेले आतमध्ये ना कुपन घ्यायला गेले आणि मी डिसाईड केलं की मी पाणीपुरीच खाणार आहे, कारण की पाणीपुरीच पटकन खाऊन होईल. आतमध्ये जर आम्ही बसलो ना तर आम्हाला खूप जास्त लेट होईल घरी जायला, कारण ऑलरेडी आम्हाला आता 4 तास झाले. सो म्हणून घेतला आता घरी जायला लेट होईल ना. विक्रम ते विक्रम बोलवता आतमध्येच आपण बसलो असतो, आरामात खाल्लं असतं, पण आरामात कधी खायला भेटत नाही. सो त्याच्यामुळे आता त्याला बोलू फक्त पाणीपुरीचा कुपन घेऊन ये, त्याने पाणीपुरीचा कुपन आणलं. चला पटकन भेटेल तर. अरे अरे खाते क्रंची. सो गाईज पहिला घरी आली. आता घरी आल्याच्या नंतरला बाबू आहे ना अशी बसली होती मस्त मांडीवरती दिली आजीच्या, तोंडावर पहिला पाणी मारलं आणि चेंज केली. आणि पहिला मी बाबूला घेतला, तुम्ही बघू शकता बाबूला. काय झालं? कुठं गेलता मम्मा? मम्मा कुठं गेलता? कुठं गेलता? फिरायला गेलता? फिरायला गेलता का? ती पण अशी शोधते. ॲक्च्युली मी जाते आम्हीला ठेवून जातो, पण बाबू पण शोधत असते कुठं गेली म्हणून. तिच्यासोबत मी आता खेळते आणि तिच्यासोबत मी टाईम स्पेंड करते. आणि मग तुम्हाला दाखवते मी बाबूसाठी काय घेऊन आले. नाही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला मी दाखवते की बाबूसाठी काय काय घेऊन आले ते, मी काय शॉपिंग केली तुम्ही बस पहिल्यांदा बघते जेवणाचं काय म्हणजे तुमची शॉपिंग. तर गाईच आपण घरी वगैरे आलो. घरी आल्याच्या नंतरला आपण फ्रेश झाली वगैरे, म्हणजे मी फ्रेश झाली. आपण मीन्स मी आणि विक्रमने तर बोलणं काय आपण बोलते. तर घरी आली त्याच्यानंतर फ्रेश झाली, मग थोडंसं बाबूला घेतलं आणि मग बाबू मस्तपैकी खुश झाली बघून. आता मागच्या टायमाला जेव्हा मी तिला टाकून गेली होती बाहेर, तेव्हा ती माझ्याकडे बघून स्माईल करतच नव्हती. म्हणजे एक 10-20 मिनटं तरी ती माझ्याकडे बघून स्माईल तिने केलीच नाही. म्हणजे मग बोलतो ना लहान मुलांना पण समजतं. तर आत्ता पण ती आहे ना विक्रमने आल्याला तिला असा आवाज दिला तेव्हा ती अशीच होती बघत खाली. तर ती वरती तिने बघितलंच ना लवकर, त्याच्यानंतर मग हसायला लागली. मग मी पण तिला घेतलं जवळ, मग ती खुश झाली. असं म्हणजे आपल्याला असं वाटतं लहान मुलांना आता समजत नाही, पण त्यांना खरं समजतं. पण ही माझी तर मुलगी खरंच खूप खूप स्मार्ट आहे. तिला सगळं लगेच ती कॅच करते, तिला लगेच सगळं समजतं. फक्त एवढंच आहे आता की जरा खूप छोटी आहे, 5 महिन्याची आहे म्हणजे आता. तर त्याच्यामुळे ती माझ्या मागे नाही लागणार आहे, पण नंतर मला असं वाटतं 2-3 महिन्यात ती माझ्या मागे मागे लागणारच आहे. तर सो आज गेली होती, मग ठाण्याला गेली होती, कारण की तुम्ही तर बघितलं होतं घरासाठी प्लॅस्टिक घ्यायचं होतं. म्हणजे या घरासाठी नाही, या घराला ऑलरेडी टाकलेलं आहे. तर सगळे बोलले की पावसाळा सुरू झाला, पावसाळा सुरू व्हायच्या आधी प्लॅस्टिक वगैरे टाकतात. तर तेव्हा आम्ही प्लॅस्टिक वगैरे टाकला, पण आमचे जे बाकीचे 2 घरं होते ना 2 का 3 त्याच्यावरती प्लॅस्टिक आम्ही टाकलं नव्हतं, कारण की त्याचे पत्रे नवीन होते म्हणून. तर सो त्यासाठी आम्ही प्लॅस्टिक घ्यायला गेलो होतो आणि प्लॅस्टिक घेतलं. आणि कंपनी मी लहान असताना बघितली होती, तरी माझ्या लक्षात होती, नाही तर मी पप्पाला बोलवणार होती माझ्या. तर मी विक्रमलाच घेऊन गेली. तर म्हटलं ठीक आहे चल, तो पण बोलला चला आपण घेऊन येऊया, आपण जाऊया आणायला. मग आम्ही दोघं गेलो आणि मी प्लॅस्टिक वगैरे घेतली. त्याच्यानंतरला मग थोडीशी घरी गेली, 5 मिनटासाठी गेली. मला घरातले बोलवते बाबूला टाकून तू कशी काय आली, पण त्यांना पण माहिती, कारण की ठाण्याला जास्त म्हणजे 2 ते 3 तास 3-3.5 तासामध्ये नाही, पूर्ण बघायला तर 4 तास झाले. मग आम्ही आलो त्याच्यानंतर घरी.
थोडंसं ठाण्यात फिरली फास्टमध्ये, कारण गाडी अशी आम्ही साईडलाच लावली आणि थोडंसं आम्ही ठाण्यामध्ये फिरलो. तर थोडी शॉपिंग केली, तुम्हाला दाखवते मी बाबूसाठी काय काय शॉपिंग केली ती. तर बाबूसाठी पण माझ्यासाठी पण केली थोडीशी, म्हणजे थोडीच बोलते आहे, जास्त नाही. तर मी सगळ्यात पहिल्यांदा माझीच दाखवली तुम्हाला. तुम्ही बघू शकता हे पलाझो मी घेतलं, हा एक, आणि अजून मी हा घातला ग्रीन कलरचा, तुम्हाला नंतर दिसेलच उभी राहिल्यानंतर किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हे पलाझो घेतले असे सॉफ्ट, म्हणजे हे आता मी का घेतलं मी नायलॉनमध्ये, हे काही इतके महाग नाही, स्वस्त तरी पण मी नायलॉनमध्ये घेतले. बिकॉज ना हे पावसामध्ये ना बाबू कशासारखी सुसू करते, आपण तिला कंटिन्यूचा डायपर नाही लावू शकत ना, सुसू करते. त्याच्यामुळे मी ना हे असे नायलॉनचे घेतले, म्हणजे हे लवकर सुकतात, याच्यामध्ये पाणी राहत नाही जास्त, म्हणून मी असे घेतले. आणि हे घेतले त्याच्यानंतर मग बघू शकतो मी ना हे ओव्हरसाईज टी शर्ट पण घेतलं मी ते आता, कारण की ओव्हरसाईज टी शर्ट घरात घालायला किंवा असं कधी बाहेर पण एकदा घालू शकते. त्याच्यात निर्वाणा याच्यावरती नाव आहे, याच्यावर सगळं काही नाही का दिलेलं असंच. ओके, तर हे असे ओव्हरसाईज टी शर्ट आहेत. आणि मग हे घरात घालायला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, तर मला विक्रांतनी घेतला टॉप, ॲक्च्युली चॉईस माझी आहे, तर तो मला बोलला तुला घे, खूप छान वाटेल तुला, कारण की माझं फेवरेट कलर म्हणजेच आहे ब्लॅक. हा कसं वाटते मला नक्की सांगा तुम्ही, खूप सुंदर आहे हा टॉप, मला खूप जास्त आवडला, खूप क्यूट वाटेल हा घातल्याच्या नंतर. आणि खरं सांगू गाईस तुम्हाला, तर ब्लॅक कलर हा माझा एकदम फेवरेट कलर आहे, खूप जास्त मला आवडतो, खूप 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 म्हणजे खूप जास्त. ब्लॅक माझं फेवरेट आहे, तर हा मला टॉप खूप जास्त आवडला. असं बघू शकतो तुम्ही, मस्त आहे ना. हा पिंक पण तर छानच वाटते, असं वाटलं पिंक पण भारी आहे ना. कोणतं आवडलं तर सांगा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, तर ह्याच्यात काय आहे, हां, हे विक्रांतसाठी रुमाल घेतले, वेगळ्या कलरचे घेतले, कारण की व्हाईट रुमाल आमच्या घरामध्ये इतके आहेत ना की टायमवर एक पण रुमाल भेटत नाही, म्हणून जरा वेगळे घेतले म्हणजे पटकन भेटतील. आणि तुम्ही बघू शकता लास्ट माझं तुम्हाला दाखवते, हा टॉप, हा कसा वाटते तुम्हाला नक्की सांगा. हा फ्री साईजचा आहे, तुम्ही बघू शकता. मी ना सेम टू सेम असा जुडिओमध्ये बघितला होता, बट त्या टायमाला मी बाबूला घेऊन गेली होती नेरूळच्या जुडिओमध्ये, तर तेव्हा बाबू माझी खूप रडत होती, तर त्याच्यामुळे मला ते घेता नाही आला. मग ॲज सेम म्हणजे सेम मला असा दिसला ठाणा मार्केटमध्ये, तसं मी हा घेऊन आली. मला खूप जास्त आवडला आणि मला माहिती आहे घातल्यानंतर पण खूप जास्त सुंदर दिसणार आहे. क्रॉप टॉप म्हणून हा आपण घालू शकतो, स्कर्टवरती, शॉर्ट्सवरती, जीन्सवरती, थ्रीफोरवरती, कशावरती पण आपण याला घालू शकतो. आणि त्याच्यानंतरची शॉपिंग तुम्हाला दाखवते माझ्या बाबूची आहे, जास्त नाही, थोडीशी पण खूप छान आहे आणि मला पाहिजे होतं ते मी घेतलं. आणि तुम्ही बघू शकतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवून बेबीसाठी ना कॅप्स घेतलं. हे बघा, ह्या कॅप मला घ्यायची होती बाबूसाठी, मंकी कॅप बोलतात ह्याला. म्हणजे बाबू कशी कॅपची नाडी कधी खेचतो, झोपेत खेचू शकतं किंवा टोपी तोंडावर घेते, तसं हिच्यामध्ये तिचं डोकं आहे ना आणि तोंड असं परफेक्ट बसेल, म्हणून ही कॅप घेतली बाबूसाठी. खूप जास्त सॉफ्ट आहे आणि मस्त भेटले, तर ही घेतली. त्याच्यानंतर ही एक कॅप घेतली. आणि हे असेच नॉर्मल घेतले तिला घरामध्ये घालायला किंवा असं बाहेर वेअर करायला. हाफ पॅन्ट्स आहे का, ते अशा घालू शकते. या शॉर्ट्स मला खूप आवडल्या जास्त, मस्त शॉर्ट्स आहेत. तुम्ही ठाणा मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला हे सगळं भेटून जाईल. बिंदास ठाणा मार्केटला जा, मॉलला टाईम वेस्ट करू नका आणि जास्त वेळ लागत पण नाही, पटापट चॉईस करायचं, कारण लहान मुलांना आपण फक्त सॉफ्ट कपडे घ्यायचे असतात. आणि हे टी शर्ट घेतले बाबूसाठी, हे बघा बाबूसाठी टी शर्ट फुल हाताचे, म्हणजे रात्रीचं झोपताना वगैरे किंवा कुठे ट्रॅव्हलिंगसाठी गेलो तर आपण, आता कसं थंड आहे ना म्हणून लावायचे टी शर्ट नॉर्मलच आहेत. आणि काय घेतलं, आणि एक छोट्या पॅन्टीज बाबूसाठी, हे बघा छोट्या पॅन्टीज ऑलरेडी होत्या तरी पण मी एक्स्ट्रा घेतल्या, कारण की सारखं डायपरमध्ये आपण ठेवू शकत नाही. किती छान छान चित्र याच्यावरती, मस्त आहे ना. ह्या घेतल्या. आणि बस अजून काय ना, हां, आणि हे आहे ना, हे तिच्या आजीने दिलं, म्हणजेच माझ्या मम्मीने दिलं, त्यासाठी घेऊन ठेवलं होतं. कॉटनचे पेटीकोट, बघा किती छान आहे. ते मम्मीने घेऊन ठेवले होते बाबूसाठी कॉटनचे पेटीकोट, ते मम्मीने दिले. बोलते आलेच बरं ते पण घेऊन जा, म्हटलं ठीक आहे. तर आता हे तिला घालणं खूप जास्त सॉफ्ट आहेत, मस्त ते. आणि लास्ट म्हणजे हा टॉवेल आहे, तरी पण मी एक घेतला असाच असावा, डगचा टॉवेल. नाही बघा मस्त आहे ना. तर एवढी अशी शॉपिंग होती बाबूची माझ्या.
बाकी काही नाही, एवढंच. तर हा आजचा माझा ब्लॉग होता. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला तुम्ही नक्की नक्की कॉमेंट्स करून सांगा. अजून काहीतरी राहिलं असं मला वाटतंय, पण हरकत नाही, आपण बघू सर्व. आता हे मी तिला डायरेक्टली घालणार नाही आहे, तर पहिलं मी हे सगळं वॉश करणार, त्याच्यानंतर मी बाबूला घालणार आहे सगळं. काहीतरी राहिलं हां. आणि एक मी तुम्हाला दाखवते, मी ना मंगळसूत्र घेतले आहे. हल्दीनं मी मंगळसूत्र खूप घालते असे वेगळे. तर मला ओरडतो विक्रम वगैरे, बोलतो सोन्याचं घालत जाणं, कशाला असं घालते. तर म्हटलं काय नाही, मला आवडतं. तुम्ही बघू शकता मंगळसूत्र, हे क्यूट आहे ना, मला तो खूप खूप जास्त आवडलं आहे दादा. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. मी घालीनच हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा गाईज, तर नेक्स्ट आपला व्लॉग असणार आहे तो म्हणजे बेबीला मिल्क कोणतं देते, फॉर्म्युला मिल्क देते का आणि कोणतं देते त्याच्यावरती. कारण की मी याच्यामध्ये सांगणार होती, पण कसं आहे ना, तो व्लॉग खूप लेंथी होणार, कारण की बिकॉज मला तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये सांगायचं आहे ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये नाही सांगू शकत आहे, कारण की मिल्कबद्दल किंवा बब्बूच्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण. तर तुम्ही व्लॉग हा आवडला असेल तर कमेंट करा आणि नेक्स्ट व्लॉग नक्की बघा तो. आणि अजून कोणता ब्लॉग पाहिजे तो पण नक्की सांगा तुम्हाला. तो पण काय, बाय बाय, टाटा, लव यू, गुड नाईट गाईज.